गोवंश हत्या व गो तस्करी करणाऱ्यांसाठी शासनाने बंदी घातली आहे. मात्र या बंदीला न जुमानता अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात खुलेआम राजरोसपणे गो हत्या करण्यात येऊन गो मांसाची विक्री होत असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. कोपरगाव शहरातील संजयनगर, आयशा कॉलनी तसेच संजयनगर परिसरातील मटन मार्केट अशा विविध ठिकाणी कोपरगाव शहर पोलिसांनी गोरक्षकाच्या मदतीने मोठी कारवाई करत 6 गोवंश जनावरांची सुटका करून जवळपास 525 किलो गोमांस व 30 जनावरांची कातडी व कत्तलीचे साहित्य असा एकूण 1,68,300 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी विविध कलमांखाली 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. नगरपालिका प्रशासन यापूर्वी संजयनगर व आयशा कॉलनीत अनधिकृत कत्तलखान्यावर हातोडा चालवला. मात्र पुन्हा नगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर बेकायदेशीरपणे त्यांच्या नाकावर टिचून हा गैरप्रकार सुरू असल्याने नगरपालिका प्रशासन झोपेत आहे की काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. सदर प्रकाराबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिकची माहिती अशी की दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना गोपनीय बातमीदाराला मिळालेल्या माहितीच्या आधारे भगवान मथुरे यांनी शहर पोलीस दल व गोरक्षकाच्या मदतीने कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी, संजयनगर परिसरातील मटन मार्केट अशा विविध ठिकाणी छापा टाकत 6 गोवंश जनावरांची सुटका करत जवळपास 525 किलो गोमांस व 30 जनावरांचे कातडे व कत्तलीचे साहित्य असा एकूण 1,68,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरचे गोमांस व कातडी सॅम्पल राखून बाकी गोमांस व कातडीचे विल्हेवाट लावण्याकरिता नगरपालिका कोपरगाव यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी तौहीद इरफान कुरेशी, सत्तार गफार कुरेशी, पापा फकीरा मोहम्मद कुरेशी, सोनू मुज्जू कुरेशी सर्व राहणार आयशा कॉलनी, संजयनगर, तालुका कोपरगाव तसेच शब्बीर बशीर कुरेशी राहणार सुभाषनगर, तालुका कोपरगाव असा एकूण 5 जणांविरुद्ध विविध कलमांखाली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत. याबाबत अधिकची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली आहे. सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक किशोर हांडोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर जाधव, दीपक रोकडे, एकनाथ लिंबोरे, दिगंबर शेलार, गोपीनाथ कांदळकर, पोलीस नाईक तुकाराम तुपे, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत कुराडे, गणेश काकडे, गणेश मैन, प्रकाश कुंढारे, किशोर कुळधर, मंजुश्री त्रिभुवन, विजया दिवे यांच्यासह पोलीस होमगार्ड यांनी केली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी अधिकची माहिती दिली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्रीयुत राकेश ओला सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीयुत कलुबर्मे साहेब आणि पोलीस उपअधीक्षक श्रीयुत वमने साहेब यांच्या वारंवार येत असलेल्या सूचना आणि मार्गदर्शन त्यानुसार आम्ही कोपरगाव शहरात जी काही गोवंशाची अवैध कत्तल केली जाते त्याची माहिती काढत होतो. आम्हाला काही माहितगार लोकांनी त्याची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे आज आम्ही कोपरगाव शहरातील कुरेशी मोहल्ला, त्याचप्रमाणे आयशा नगर, आयशा कॉलनी या भागामध्ये अचानक जाऊन, म्हणजे माझ्यासोबत या कामगिरीसाठी आमचे API श्री शेळके, API श्री पवार, PSI श्री हांडोरे, त्याचप्रमाणे 12 पोलीस कर्मचारी असे आम्ही वेगवेगळ्या 3 टीम तयार केल्या होत्या आणि त्या टीमच्या मदतीने आम्ही आयशा कॉलनी आणि कुरेशी मोहल्ला या भागामध्ये ज्या संशयित ठिकाणी गोवंशाची कत्तल यापूर्वी झालेली आहे किंवा होत असल्याचे संशयित ठिकाणं होती त्याची अचानकपणे तपासणी केली, पाहणी केली. ही विशेष मोहीम अवलंबण्यात येऊन त्यामध्ये आम्हाला 5 ठिकाणी कायद्याचं उल्लंघन होताना दिसलं. त्यापैकी ज्या ठिकाणी जिवंत गोवंश कत्तलीच्या उद्देशाने क्रूरपणे बांधून ठेवलेलं होतं ते गोवंश मुक्त केलं आणि ताब्यात घेऊन संशयितांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याचप्रमाणे गोवंशाची कातडी
हे देखील मिळून आलेलं आहे। त्या ठिकाणी देखील आम्ही घरमालकांवरती आणि कत्तल करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत। एकूण आज कोपरगाव शहरामध्ये गोवंश कत्तल आणि गोवंशास क्रूरतेने वागविण्याबाबत 5 विविध प्रकारचे गुन्हे प्राणी संरक्षण कायदा आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल केलेले आहेत। यामध्ये 6 गोवंशांना वाचवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत। उर्वरित गोमांस आणि कातडी या आम्ही जप्त करून त्याची नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक श्री आरणे यांच्या मदतीने कायदेशीर विल्हेवाट लावण्यात आलेली आहे।